लढवय्या शिवसैनिकाच्या नामनिर्देशन पत्राने प्रस्थापितांच्या कंपूमध्ये हडकंप. परभणी प्रतिनिधी. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून वसमत सर्वसाधारण गटातून श्री तुषार देवराव जाधव यांनी आज रोजी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी वसमत तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री श्री जयप्रकाशजी मुंदडा तसेच हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार शिवाजीराव माने, उज्ज्वलाताई तांबाळे, आतिश दांडेगावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख सुनीलभाऊ काळे, डॉक्टर डी बी पार्डीकर, श्री राजूदादा चापके, डॉक्टर अवधूत शिंदे, खोबराजी नरवाडे, अनिल कदम, शिवाप्पा भालेराव, प्रभाकर रंगे, संभाजीराव बिले, मुदाजीराव अगमरे, विठ्ठलराव कोरडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुषार जाधव यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपले नामनिर्देशन पत्र भरले. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात मातब्बर मानले जाणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मागील निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. वसमतच्या राजकारणात अपराजित योद्धा म्हणून ओळखले जाणारे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्या राजकीय कारकिर्दीत वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरून पायउतार होण्याचा अपवाद वगळता त्यांनी आजतागायत कधी पराभवाचा तोंड पाहिलेलं नाही. आमदार राजूभाई नवघरे यांच्या विरोधातील पारित झालेल्या या अविश्वास ठरावावेळी तुषार जाधव यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा त्यात तुषार जाधव यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्या विरोधात दंड थोपटल्याने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार. तसेच वसमतकरांना हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळणार यात कुठलेही दुमत नाही. या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार राजू नवघरे यांचे सर्व विरोधक एकवटल्याने त्यांचा या निवडणुकीत पराभव होणार की विजय हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं असेल. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, परभणी.